भारताच्या इतिहासामध्ये आपण लोहपुरुष पाहिलेले आहेत. लोहपुरुष म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल. त्यांना हे लोहपुरुष नाव काय मिळालं कारण त्यांनी स्वातंत्र्यानंतर जे भारतामधील जे काम केलेलं आहे त्यामुळं. म्हणजे अशा उपाधी असतील, असे नावं असतील, हे द्यायची प्रथा आहे त्यांचं काम बघून. पण हे धक्का पुरुष हे नाव उद्धव साहेबांनी जसं स्वतःला लावून घेतलं, स्वयंघोषित, त्याला तसे कारणही असतील. मित्रांनो बघा, ह्या धक्का पुरुषावरून जो गोष्टी घडल्या याचं अनेक विश्लेषण आले समोर, अनेक बातम्या आल्या. मग त्यानंतर एक महत्वाची बातमी एक महाराष्ट्रामध्ये गाजली होती. ती बातमी म्हणजे दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी जे कार्यक्रम होता त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे पुरस्कार मिळाला होता. त्या निमित्तानं तिथं शरद पवार, एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जो संवाद झाला आणि त्यांनी जे हार घातले होते एकनाथ शिंदेंना, त्यावरून हे शिवसेना उद्धव ठाकरे गट अतिशय आक्रमक होता. कारण यांना वाटायचं की आमच्या सोबत राहून काका आमचीच गेम करत आहेत, अभी हमारी गेम काका करेंगे, काका ने दगा दिया, ह्या अशा गोष्टी संजय राऊतांना वाटत होत्या. त्यांनी ते मानलेही मीडियाच्या माध्यमातून. त्यांनी सांगितलंही, त्यावेळी त्यांनी सांगितलं की हमारे साथ धोका हुआ, आमच्यासोबत धोका झाला. मग त्यावेळेस महत्वाच्या गोष्टी अशा होत्या मित्रांनो. आता कुणासोबत कुणी जाऊन काय करावं हा सर्वांचा वैयक्तिक प्रश्न आहे. राजकारणामध्ये कुणी कुणाचा दुश्मन किंवा मित्र हा राहू शकत नाही. ते फक्त वैयक्तिक स्वार्थापोटी म्हणा किंवा सत्तेपोटी म्हणा, खुर्चीपोटी म्हणा, हे सगळं चाललेलं असतं. मग आता महत्वाची गोष्ट अशी आहे, त्या नाट्य मंडळाच्या किंवा त्या मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यक्रमाच्या मंचावरच एक दुसरा प्रकार घडला. ह्या 2 दिवसापूर्वी त्या ठिकाणी नीलम गोरे नावाच्या विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिंदे गटांच्या नेत्या, पूर्वी ते शिवसेनेमध्ये होत्या उद्धव ठाकरेंच्या, त्यांनी ज्या गोष्टी बोलल्या आहेत की 2 मर्सिडीज बरोबर 1 पद, आणि त्याला पुष्टी दिलेली आहे. ती पुष्टी केलेली आहे म्हणजे एक माजी प्रवक्ते उद्धव ठाकरे शिवसेनेचे किशोर तिवारी यांनी सांगितले की 25 वर्षापासून नीलम गोरे ह्या आमच्यासोबत काम करायच्या आणि आमच्याहूनही जास्त यांचा वावर हा मातोश्रीवरती राहायचा. मग तिथं मी बघितलंय की रोलेक्स घड्या यायच्या, हिऱ्याचे हार यायचे, त्यामुळे ते कारा पण येत असाव्यात. आणि याचीच बघा एक गोष्ट पाठीमागे घडून गेली होती या वर्षीच 2024 मध्येच लोकसभेला. सांगली मतदारसंघावरून जे प्रकरण झालं होतं, पाटलांनी काही 100 कोटी काय ते 2 बॅग भरून घेऊन गेले होते, हे त्यावेळेस व्हिडिओ आणि फुटेज हे बाहेर पडले होते. म्हणजे त्यावेळेस पण हे बोललं जायचं की 100 कोटी रुपयाला तिकीट मिळतंय शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये. अनेक उद्धव ठाकरे गटामधील जे बाहेर लोक काय गेलेत, काही लोकांनी साथ सोडली ठाकरेंची. यांचं कुठेतरी म्हणणं असं आहे की जे नेतृत्व गुण आहे तो नाही. कारण हे मी नाही म्हणत, त्यांचेच पूर्वीचे एक प्रवक्ते होते, पत्रकार होते, निखिल वागळे म्हणतात की हे हार बघून मला वाटलं होतं ते थोडं सुधारतील, पण ते सुधारायचं काही नाव घेत नाही. आता बघा, नेमकं हेच सगळं प्रकरण आहे. पण ज्यावेळेस 2 मर्सिडीज बरोबर 1 पद असं ज्यावेळेस आरोप होतो, त्यावेळेस संजय नावाचा राऊत सुद्धा एक स्त्रीला कुठल्या भाषेमध्ये बोलावं हे सुद्धा ह्या काही लोकांना कळत नाही. राऊतांचं काय अडचण आहे, राऊतांनी आतापर्यंत 2-3 महिलांवरती अशाच अर्वाच्य भाषेमध्ये बोललेला आहे. महिलाविषयी आपण जर कुणाचं चांगलं नाही करू शकत तर कुणाचं आपण वाईट तरी करू नका. तुम्ही कुणाला मान देऊ शकत नाही, तुम्ही कुणाचा अपमान तरी करू नका, हे संदेश महत्वाचा मित्रांनो. त्या ठिकाणी त्यांनी आवर्च्य भाषेमध्ये त्यांना बोललो. पण नेमकं हे नीलम गोरे का बोलल्या, नीलम गोरेंना टार्गेट का केलं गेलं, नीलम गोरेंना हा विषय बाहेर का काढला, हे मित्रांनो महत्वाचं आहे. कारण उद्धव ठाकरे या शिवसेनेच्या एका फसलेल्या भगीरथाचं
जे चाका आहेत आताचे चाक काकानेच काढले. आणि शिवसेना फुटे माग, शिवसेना फुटे म्हणजे शिवसेना ही भाजपच्या विचारापासून ज्यावेळेस दूर झाली, हिंदुत्व विचारसरणी सोडून ते बाहेर आले, त्याचं पण एकच कारण होतं, ते म्हणजे शरद पवार. या काकांनी त्यांना भरकटावायला लागलं, त्यांना भरकटवून टाकलं आणि नंतर भरकटून त्यांनी स्टेप बाय स्टेप त्यांनी काटा काढायची कामं केली शिवसेनेचं. भलेही त्यांच्या पक्षाचा काटा निघाला, पण त्यांचा पक्ष सत्तेमध्ये आहे. आणि एक महत्वाची गोष्ट अशी आहे की अजित पवार आणि शरद पवार ह्या दोघांमध्ये कधी अशा टीका तुम्ही ऐकल्यात का, की शरद पवाराविषयी अजित पवार बोलत नाहीत आणि अजित पवाराविषयी शरद पवार बोलत नाहीत. ज्या प्रकारे शिंदे सेना उद्धव सेना म्हणजे सगळं केलं की तुला रंगतो का नाही हमरतुमरीवरती, पण ती ह्या गोष्टी शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये होत नाही. ते एकमेकांना जाऊन भेटतात. मग ह्या बघा सगळ्या गोष्टी तुम्हाला कळते, काका हातचा राखून आहेत, काका सत्तेबाहेरही आहेत, काका सत्तेमध्येही आहेत. काका चौकड आहेत. मैं शक्तिशाली हूं, मैं शक्तिमान हूं, मैं वहां भी हूं, मैं यहां भी हूं, मैं ही सब हूं, सब में मैं हूं, असं काकाचं आहे. पण काकांनी इथं एक असा डाव खेळलाय, हा डाव नीलम गोरेंनी किंवा शिंदेने टाकला नाही. हा डाव टाकायला कोणी बाहेरचा माणूस आलाच नाही. हा डाव टाकलाय ठाकरेंचे काका, ठाकरेंचे सहकारी पक्षामधील पवार यांनी. बघा काकांचं मीडियामध्ये खूप वजन आहे. कारण काय, काका सेट आहेत ना, काका सेट पशी असे अनेक कार्ड आहेत, असे अनेक पत्ते आहेत. ते कधी कुठला पत्ता वापरायचा आणि कधी कुठला पत्ता पलटी मारायचा हे त्यांना बरोबर माहित आहे. त्यांना डाव कधी संपवायचा, डाव कधी सुरू करायचा हेही माहित आहे. त्यांना कुणाला कधी खेचायचं, कधी कुणाला तरी वरी आणायचं हे काकाला माहित आहे. ह्या सगळ्या गोष्टी माहिती असल्यामुळं काका हे कधी वरी गेले नाहीत. काका हे खालीच आहेत, म्हणजे मोठ्या पदावर ते गेले नाहीत. गृहमंत्री म्हणा, सॉरी पंतप्रधान असेल किंवा मुख्यमंत्री असतील या पदावर. बघा काकांनी यांचा डाव कसा केला किंवा हे काकाची जी इच्छा आहे हे सगळ्यांचं पितळ उघडं पाडायचं. कसं काय, कारण नीलम गोरेंना ज्या स्टेजवरती प्रश्न विचारला ते मंच होता मराठी साहित्याचा. मग ह्या साहित्यावरती, या साहित्याच्या मंचावरती प्रश्न कुठले अपेक्षित आहेत, त्यामध्ये प्रश्न अपेक्षित हे आहेत की आपल्या वाङ्मयामध्ये, आपल्या साहित्यामध्ये किंवा मराठी भाषेच्या एका फील्डमध्ये कुठल्या सुधारणा आणता येतील, अजून काय डेव्हलप त्यामध्ये करता येईल, अजून काय करता येईल का, हे त्यावरती प्रश्न असायला पाहिजे. किंवा एखाद्या पुस्तकावरती म्हणा किंवा एखाद्या वाङ्मयावरती चर्चा या ठिकाणी व्हायला पाहिजे होती. पण या ठिकाणी काकाचेच पत्रकार बंधू, कारण मीडिया आणि काका यांचे संबंध तुम्हाला माहिती आहे. काकांनी काही केलं तर ते चाल असते, डाव असतो, खेळी असते, हे मीडियांनी ठरवून टाकलेलंच आहे. म्हणजे काका काही करोत, ती एक राजकीय खेळी असते आणि ते सगळे हे मीडिया मांडायचे काम करतात. कारण काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंना जगामधला सगळ्यात लोकप्रिय माणूस, WHO सल्लागार आणि महाराष्ट्राचा लोकप्रिय मुख्यमंत्री बनवून याच मीडियाने टाकलं होतं काकाच्या सांगण्यावरून. आणि काकाचं हे मीडिया तंतोतंत पालन करतात. कारण जे जोगसत्ता पेपर आहेत त्याच्या माध्यमातून जे काही 2 संपादक विदर्भातले आणि मराठवाड्यातील होते त्या ठिकाणी मंचावरती त्यांनी प्रश्न विचारले. त्यांनी प्रश्न कसे विचारले असतील, त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना, त्यांच्या राजकीय प्रश्नाला उत्तर देताना नीलम गोरे हे 2 मर्सिडीज आणि 1 पद हे बोलून गेले. मग त्यांना मजबूर कोण केलं हे सांगण्यासाठी. जर असे त्या ठिकाणी प्रश्नच विचारले नसते तर नीलम गोरे असं व्यक्त झाले असते का? जर नीलम गोरे अशा व्यक्त झाल्या नसत्या तर नेमकं हे प्रकरण बाहेर आलं असतं का? म्हणजे नीलम गोरेंना बोलायला किंवा वदवायला कुठेतरी काकाच होते, काकाची जी चाल होती, त्यामुळं नीलम गोरे हे बोलून गेले आणि यामध्ये ठाकरे गट पूर्णपणे अडकलाय आणि जे आतापर्यंत हे राजकारण पेटले. नेमकं खजिनदार काय आहे, तो आहे ते एकनाथ शिंदे बाहेर पडले का, तर ते असंच बोलणं होतं.
तुम्हाला मी तो व्हिडिओ साईडला दाखवू शकत नाही, काही त्याला काहीतरी प्रतिबंध आहे त्यामुळे. पण जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या मुलाखतीचा नीलम गोरे यांच्या. ते पत्रकार काकांचेच, त्यांनी ते प्रश्न न विचारता त्यांनी डायरेक्ट सेनेवरती प्रश्न विचारले आणि राजकीय प्रश्न विचारले आणि राजकीय प्रश्नात राजकीय उत्तर देणं हे बंधनकारक आहे. आणि ते उत्तर देणं हे एक नेता म्हणून त्या ठिकाणी महत्वाचं सुद्धा आहे. म्हणजे एकूणच हे ठरवून गेम केला गेला. हा जो गेम प्लॅन आहे, हे गेम प्लॅन सुद्धा एक्झिक्यूट ही काकांनीच केला असावा. काकाचेच काही चाय बिस्कुटवाले आहेत, त्यांना बरोबर भेटलं ते बरोबर करतात. मग यावेळेस रडारवर काकाच्या आहे, उद्धव ठाकरे आहेत, पहिले होते पण त्यांना कळलं नाही, सोबत होते ते. बघा, एक लहानपणी गोष्ट ऐकली मित्रांनो. ती गोष्ट अशी होती की 2 लोण्याचे गोळे असतात, एक माकड तसा वाटा करतो. मग तो जो गोळ्यात ज्या पारड्यात जे जास्त गोळा असेल तो स्वतः खायचा. मग इकडचं पारडं वर यायचं, इकडे पारडं खाली जायचं. जे पारडं खाली जाईल त्यातला गोळा तो परत खायचा. असं करून करून गोळे खाऊन खाऊन ते दोन्हीही पारड्यामधील जे लोणी आहे ते दोन्हीही फस्त करून टाकतात. ही अशी गोष्ट आहे. काकाने थोडं करून 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 त्यांनी सगळंच काही संपवून टाकलंय किंवा ते संपवायच्या तयारीत आहेत. या ठिकाणी आपलं असंच बोलावं लागेल. पण जर या ठिकाणी त्या मीडिया बांधवांना किंवा त्या पत्रकारांनी, काकांचे भक्त आहेत, त्यानंतर हे प्रश्न विचारले नसते तर एवढ्या गोष्टी बाहेर आल्या नसत्या. त्यांना रोलेक्स घड्याळ गिफ्ट होतात, हिऱ्याचे हार गिफ्ट होतात, मर्सिडीज गिफ्ट होतात किंवा पद हे तिथं असंच भेटत नाही, त्यांचं घर असं चालत नाही. हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न पुढे आले नसते, उत्तर पुढे आले नसते जर त्यांना ते प्रश्न विचारले नसते. म्हणजे एकूणच बघा, एक चर्चा अशी चालू आहे मीडियामध्ये की ठरवूनच काकांना कार्यक्रम हा उद्धव ठाकरेंचा केलाय. त्यामध्ये डाव खेळी काय असू शकते, तुम्ही नक्कीच खाली कमेंट करून व्यक्त व्हा. आणि सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, आवडलं तर व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय, जय भीम.